हॅलो, चला आज मी तुम्हाला इथं चिकनची भाजी बनवून दाखवत आहे. हॉटेलपेक्षा भारी आणि टेस्टी भाजी मी तुम्हाला इथं बनवून दाखवत आहे. तर बघा, चांगलं चिकन मी स्वच्छ धुवून घेतले. आता चिकन शिजण्यासाठी त्याच्यात मी एक कांदा कापून टाकला आहे. हे हळद, चवीनुसार मीठ, लसूण अद्रकची पेस्ट टाकली, टमाटर टाकले, कोथिंबीर आणि थोडंसं तेल टाकून आता मी कुकरमध्ये चिकन शिजायला टाकले. ताटात थोडंसं गरम पाणी टाकले. चांगलं आधण आलं की ते गरम पाणी त्याच्यात सोडायचं आणि कुकरच्या 2 शिट्ट्या मारून घ्यायच्या. आता चिकन शिजते तोपर्यंत मी तुम्हाला इथं मसाला दाखवते. हा मसाला मी एकदम कच्चाच घेतलेला आहे, अजिबात भाजलेला नाही आहे. या स्टाईलने तुम्ही बघा चिकनची भाजी बनवून. हॉटेलच्या भाजीपेक्षासुद्धा खूप छान भारी लागते भाजी. त्यासाठी बघा मी काय काय घेतले. कांदा कापून घेतला आहे, खोबरं घेतलं आहे, खसखस, तीळ, कोथिंबीर, टमाटर घेतले, 2-4 काजूसुद्धा घेतले त्याच्यामध्ये. आणि बघा दालचिनी, इलायची, लवंग, मिरे. आता हे सगळं मिक्सरमधून मसाला मी काढून घेतला. आता कढई ठेवली तापायला. आता फोडणी करू. बघा हा मसाला मी काढून घेतला आहे. त्यासाठी मसाले बघा, मिरची पावडर, चिकन मसाला, कांदा मसाला आणि मटण मसाला आहे आणि मीठ, हळद चवीनुसार. चला आता फोडणी करून घेऊया. तेल चांगलं तापले. एक तेजपत्ता टाकला आहे, थोडंसं जिरे आणि हा कच्चा जो मसाला काढलेला आहे मस्त तेल सुटूपर्यंत त्याला चांगलं परतून द्यायचं आणि नंतर हे सगळे मसाले त्याच्यात सोडायचे. मसाला एकदम मी कसाच तो भाजलेला नाही, तेलातच तो चांगला भाजून घ्यायचा. या पद्धतीनं तुम्ही भाजी करून बघा, बोटं चाटतच बसतात. आणि थोडंसं आता हे दही त्याच्यात टाकायचं. दही चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याच्या गाठी वगैरे असे काही होत नाही. मस्त छान परतून द्यायचे. बघा किती मस्त परतला. इकडं आपलं चिकन छान शिजून झाले. मसाला छान चांगला परतला आहे. आता हे चिकन त्याच्यात सोडून द्यायचं. चांगलं चिकनच्या रस्याला मस्त उकळी येऊ द्यायची. आणि बघा झाली आपली ही भाजी तयार. चवीनुसार हे मीठ टाकायचं राहिलं होतं. बघा या पद्धतीने ही भाजी तयार झाली. एकदा तुम्ही अशी या मसाल्यामध्ये भाजी करून बघा. आवडली तर लाईक करा, मला कमेंट करून सांगा. खरंच एवढी छान लागते ना ही भाजी, तुम्ही एकदा करूनच पहा. चला तर मग झाली आपली चिकनची भाजी. मस्त आता जेवण करायला बसूया. दिसती ना भारी. हॉटेलच्या भाजीला काय करता, अशी भाजी लागते खायला एकच नंबर. त्याच्यासोबत ही ज्वारीची भाकर. बघा चिकनची भाजी, कांदा सोबत लिंबू, थोडे गाजरं, ही ज्वारीची भाकर. या जेवायला. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.